कोकण मराठी साहित्य परिषद व आनंद विश्व गुरुकुल आणि शारदा प्रकाशन यांच्या सोहळ्यात प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांचा संन्यस्त ज्वालामुखी प्रकाशित. मराठीत उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशकांना राजाश्रय मिळायला हवा. तसेच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची गरज आहे. खासगी उद्योग व्यवसायांकडून देण्यात येणारा CSR निधी ग्रंथालयांच्या संवर्धनासाठी वापरला जायला हवा. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. ज्येष्ठ लेखक व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ लिखित संन्यस्त ज्वालामुखी या चरित्र कादंबरीचे प्रकाशन मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ लिखित संन्यस्त ज्वालामुखी या स्वामी विवेकानंद यांच्यावरील चरित्र कादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, लेखक कवी प्राध्यापक अशोक बागवे, प्राध्यापक प्रवीण डवणे, किशोर कदम, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास टुसे, शारदा प्रकाशनाचे प्राध्यापक संतोष राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संन्यस्त ज्वालामुखीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मंत्री उदय सामंत म्हणाले की वाचाल तर वाचाल असे ट्रकच्या मागे लिहून बिंबवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर प्रत्येक जिल्ह्यात चांगले लेखक आणि वक्ते तयार व्हायला हवे. संन्यस्त ज्वालामुखी ही कादंबरी त्या दृष्टीने राज्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये पोहोचायला हवी, अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले की महाराष्ट्राने स्वामी विवेकानंदांवर नेहमीच प्रेम केले आहे. लोकमान्य टिळकांपासून वी. करंदीकरांपर्यंत अनेक स्वामी विवेकानंदांच्या विचारांची ओळख मराठी समाजाला करून दिली आहे. त्या परंपरेतील स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महाराष्ट्रातील आजचे पाईक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळे हे आहेत, अशा शब्दात डॉक्टर सदानंद मोरे यांनी चरित्र लेखक प्राध्यापक ढवळ यांचा गौरव केला. तर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की धर्म आणि राजसत्ता यांचे द्वंद्व भारतीय समाजात पूर्वापार आहे. हिंदू धर्म नेमका काय आहे हे सांगणे अतिशय गुंतागुंतीचे आहे. मात्र हिंदू धर्माच्या शोधात स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले तत्वज्ञान भारतातील डाव्या उजव्या अशा सर्वच विचारसरणींना स्वीकारार्ह वाटते. यातच त्यांचे मोठेपण आहे. त्यामुळे आजच्या पिढीला विवेकानंदांचे विचारच तारू शकतात, अशी भावना डॉक्टर शोभणे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कवी, गीतकार प्राध्यापक प्रवीण डवणे यांनी देखील स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आजच्या पिढीला ओळख करून देण्याची गरज व्यक्त केली. आज समाजाच्या सर्वच क्षेत्रात भेसळ झाली आहे. विचार, संस्कार, संस्कृती, नीती यांचा विसर पडल्याची परिस्थिती आहे. या काळात स्वामी विवेकानंद यांचे विचार संन्यस्त ज्वालामुखी या कादंबरीच्या माध्यमातून आजच्या पिढीपुढे आणण्याचे काम झाले आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक डवणे यांनी केले. तर कवी, गीतकार व अभिनेते किशोर कदम या प्रसंगी म्हणाले की भारतीय समाजातील अनेक महनीय व्यक्तींच्या जीवन विचाराला आध्यात्मिकतेची किनार आहे. याचे कारण त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला, आपला संपूर्ण समाज जाणून घेतला. त्यातूनच त्यांनी आध्यात्मिक विचारांचा संदेश आपल्याला दिला आहे. स्वामी विवेकानंद यांनी देखील आपापला धर्म, स्वधर्म शोधण्याची प्रेरणा जगाला दिली आहे. यावेळी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, कवी प्राध्यापक अशोक बागवे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील मनोगत व्यक्त करून संन्यस्त ज्वालामुखी या चरित्र कादंबरीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास टुसे यांनी केले, तर प्राध्यापक संतोष राणे यांनी प्रकाशक म्हणून भूमिका मांडली. कार्यक्रमाचा समारोप गायिका फाल्गुनी नातू यांच्या भैरवी गायनाने झाली, तर प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.